पाणी पाणी येईल बाहेर चालते चालते बसा 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 सिंगल सिंगल काढा बाजूला एक एक उभा सरका बाजूला फक्त एक उभा करा माऊली बाजूला जवळ हा एक सरका बाजूला बालू हा पुन्हा एक झालं दाबून घ्या खटका पे फोटो निघाले बाजूला सर चहा झाला का बघा चहा मालक नाही घेत मालक लोक नाही घेत या सिंगल सिंगल दाखवतो दोघांना बोलवा ना बरोबर आहे ना सांगा तर काय पहिला तालुक्यातील पाटोदा हे गाव संबंध महाराष्ट्रातच आहे तर अशा खंडातून आदर्श गाव निर्माण केलं असे आदरणीय थोर व्यक्तिमत्व खासदारांची पेढे पाटील यांचं आगमन आपल्या आश्वासनामध्ये या आषाढी यात्रेनिमित्त आपल्या गावामध्ये झालेलं आहे. प्रत्येक कार्याच्या गटामध्ये त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. विशेष करून आपल्या गावासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. कारण वास्तवाने पेढे पाटील हे वाद गावातील सर्व भाविक भक्तांना विनंती आहे. आदरणीय भास्कररावजी पेढे पाटील साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. अवघ्या 2 मिनिटांमध्ये त्यांच्या व्याख्यानाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तरी सर्वांनी ताबडतोब या सभामंडपामध्ये बसून घेण्याची कृपा करावी. या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामविकासाची घोडणी गाणाऱ्या भजनातील प्रत्येक ओळीचे दर्शन पाटोदा भास्करराव पेढे पाटलांच्या गावाने घडविले. पाटोदा या गावास 2 वेळा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण ग्रामसभा पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, माझ्या माहितीप्रमाणे जवळपास त्यांच्या गावाला 25 पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या देशातील अशी एकही संस्था नाही की ज्या संस्थेनं भास्करराव पेढे पाटील साहेब यांच्या ग्रामपंचायतला भेट दिलेली नाही. त्यांनी असंख्य कामं, ज्याला एक आपण आदर्श ग्रामपंचायत म्हणतो, ती कशा पद्धतीने त्यांनी केलेली आहे याचा थोडक्यात लेखाजोखा ते आपणास त्यांचं कार्य त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून सांगणारच आहे. तरीही मी या ठिकाणी सांगतो, त्यांनी गावामध्ये सर्व ग्रामस्थांसाठी मोफत पिठाची गिरणी, प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस साजरा करणे असेल, पूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेरायुक्त गाव, सामूहिक भोजन, कचरा व्यवस्थापन, कुपोषण मुक्त अंगणवाडी, ISO मानांकन, सौरदिव बायोगॅस, वटवृक्ष आणि महिला ग्रामोत्सव आणि विशेष म्हणजे आपल्या गावातील शेतकरी बंधूसाठी त्यांनी ग्रामपंचायतच्या वतीनं त्या ठिकाणी ट्रॅक्टर सुद्धा शेतीच्या मशागतीसाठी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण, गावातील रस्ते, ग्रामस्थांना गावातील गरजा गावातच भागवण्यासाठी सर्व प्रकारच्या मशिनरी, विशेष करून महिलांच्या ज्या गरजा असतात,
दळणवळण असेल किंवा मिरची वाटणी करणे असेल किंवा इतर चिप्स बनवणे, या सर्व प्रकारच्या सुविधा या भास्करराव पेरे पाटील साहेबांनी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांच्या गावातील ग्रामस्थांना आणि महिलांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे गावातील व्यक्तींच्या गरजा गावातच भागल्या पाहिजेत यासाठी फळबाग असेल, भाजीपाला निर्मिती असेल आणि विशेष करून एक बाब मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की त्यांच्या गावामध्ये जवळपास 4 प्रकारचं पाणी त्यांच्या गावाला ते देतात. त्यामध्ये आरोचं पाणी असेल, सांडपाणी असेल, पिण्याचं पाणी असेल आणि विशेष करून सकाळी 7 ते 9 या वेळेपर्यंत आंघोळीसाठी सुद्धा गरम पाणी ते गावासाठी देतात. हे सर्व अनुभव ते या ठिकाणी आपल्या समोर विशद करणार आहेत. पुन्हा एकदा समस्त गावकरी मंडळ अस्वलंबा यांच्या वतीने मी आदरणीय भास्करराव पेरे पाटील साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळते, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते आणि कर्तव्य म्हणजे काय ज्यांना पाहून कळते, असे कर्तव्यदक्ष थोर व्यक्तिमत्व आदरणीय भास्करराव पेरे पाटील यांचा आपण या ठिकाणी सत्कार संपन्न करणार आहोत. मी हनुमंत महाराज कांदे यांना विनंती करतो की आपण भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार संपन्न करावा. ज्यांचा आदर्श संबंध महाराष्ट्र राज्याने घेतला पाहिजे असं थोर व्यक्तिमत्व आदरणीय भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार या ठिकाणी सोयरे मंडळ आणि समस्त गावकरी मंडळ अस्वलंबा यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. बंद करा, सोबत नाही हो. स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही तुम्हाला साधी साधी गोष्ट सांगतो. आपण जेवायच्या आधी हात धुतो, सगळे लोक हेच करायचं. हात धुतो जेवायच्या आधी, पुसीतो कशाला? जुन्या टाळायला धुवून टाळतो. वल्ल्या हाताने जेवायचे शास्त्रात सांगितलं. महिला मंडळ पुढे पुसीने माहितीये का हात धुतलं? सगळ्या हे जागा हातपुसायची. एक पदर नागपुसाला बी होच, ताटपुसाला बी होच, हातपुसाला बी तेच. आम्हाला कोणी शिकलं नाही. हे सगळं शिकणारा सरपंच पाहिजे. कोणावर घेऊन भारत भाषण सरपंच व्हा, मी तो मामा भेटून नाही. मी सांगितलं पांडुरंगा इतका सरपंचाला मान दिला साहेब, साधी गोष्ट नाही ती. इथून पुढे गावगावच्या लोकांना काळजी घेतली पाहिजे. सरपंच त्या गावची आई आहे, सरपंच त्या गावचा पिता आहे. असा माणूस तिथे बसायला पाहिजे की तो तुमच्या गावचे कल्याणच करीन, वैकुंठच करीन गावाला. असा माणूस तिथे असला पाहिजे. फारम भरते, उभा राहते, निवडून येते, मग म्हणते मला जमत नाही, लोक ऐकत. गेला काय झक मारा तिथे. साहेब मला कोणाचा राग नाही, तुम्हाला येत नाही तिथे जातो कशाला? ज्याला येते त्यानं करा. आणि घटनेनं अधिकाऱ्याला भारी दिला,
खासदार कुठे उभा राहू शकतो, आमदार कुठे राहू शकतो, सरपंचाचं तसं नाही. सरपंच गावातलाच लागतो. हे घटनेचे उपकार आहे. मग तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावाकडे चांगलं कोण वाईट कोण. तुम्ही चुकीच्या माणसाला मतदान केलं चुकीचं होईल. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, पैसे घेऊन मतदान करायचं नाही. हराम करा हो, 7 पिढ्या नरकात जातात तुमच्या, कधीच सुधारायचे. खरी सुरुवात तिथेच आहे. 1000-500 रुपयासाठी आपल्या आयुष्याची इमानदारी इकायची कशाला. आणि मग म्हणायचं आमचं सरपंच काम करत नाही, आमचं असं ना आमचं तसं, नळाला पाणी येत नाही. बापन भेटत नळाला पाणी कुठून येत. म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. एवढे 5-7 कामं केले तर गाव सुखी आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे, ग्रामपंचायतचा टॅक्स 100% भरला पाहिजे. आमच्या गावात तेच केलं. आमच्या इथे लोक साल सुरू झालं का पहिले टॅक्स भरते. बाकीच्या महाराष्ट्रात कसं आहे, साल संपल्यावर पैसे भरते. काही हरक भरण 10 वर्ष भरले नाही, नळाला पाणी येत नाही म्हणून. कुठून येईल. आमच्या इथं तसं नाही. सगळं गाव वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी टॅक्स भरतो. तुम्ही इथं बसले ना, तुम्ही एकानं बी चालू वर्षाचा टॅक्स भरेल नाही, एकानं बी नाही. तसं तर आम्ही भरलाच नाही, इथे येतच नाही. कधीच नाही. लाईट गेली. महिलाचं नाव, महिला 100% टॅक्स भरतात. जी महिला पहिल्या दिवशी 1 एप्रिलला पहिली पावती फाडी नीट होतं आमची. तिला एक साडी चोरी घेते, 4 महिलाच्या हाताने 4 झेंडावरून होती चालायची. सरपंच नाही, सरपंच कोणी राहा, झेंडावरून महिलाच्या हाताने. 5000 रुपये टॅक्स आहे आमच्या इथे एका घराला. तुमच्या गावात 1000 रुपये पण टॅक्स नाही एका घराला. आमच्या इथे 5000 आहे. 800 घरे, 40 लाख जमा होते. 32 लाख आमचा खर्च आहे. नीट ऐकायचे हुशार लोक असते नाही. एका घराला 5000, 800 घराचे 40 लाख, सालाचा खर्च आहे 32 लाख. 8 लाख माझ्या पंचायतला नफा आहे. आमच्या टॅक्स मधून, आमच्या टॅक्स मधून सरकार देतं ते वेगळं. सरकार किती देतं. 1000 लोकसंख्येला दरवर्षी, नीट आहे का, 1000 लोकसंख्येला दरवर्षी 10 लाख सरपंचाच्या खात्यात न मागता जमा होते. 1000 लोकसंख्येला 10 लाख दरवर्षी न मागता, ते वेगळे. माझ्या गावची लोकसंख्या 4000 आहे. आमच्या खात्यात सरकार दरवर्षी 40 लाख टाकतं. अडचणी करावं लागत नाही त्यासाठी. त्या तारखेला ते पैसे जमा होते. का पाहिजे गावाला. तरी गाव चांगले नाही. 75 वर्ष झाले तेच सैन्य नरकातच राहते. मी बोलतो तो म्हणजे त्याचं थोबड चांगलं नाही. आमचं थोबड चांगलं नाही असं नाही, इथून जीव जळतो. का नाही बाबा. हे समाजाने काय केलं गोरगरिबांना, याला काऊन घाण पाहिजे तर. प्रत्येक माणसाने हेच पाणी पिलं पाहिजे आजच्या घडीला. आणि होऊ शकतं.
ही बाटल जर ग्रामपंचायतने तयार केली, ही केवढ्याला पडती माहितीये? 4 आण्याला, फक्त 4 आण्याला. याला डोकंच नाही ना, याच चित त्याच्यावर नाही ना. याच चित सिमेंटात खा, कोळशात खा, त्याचं देत तिकडे आहे ना, इकडे लक्ष नाही ना. काही आराम करतो संडासच मी खाते. माझ्या इथे 4 नळातून पाणी येते एका घराला. 4 महिला मंडळ एकदा दाखल्यासाठी महिला पाठवा एकदा माझ्या गावाला. इकडे तिकडे जाते नाही, एक गाडी तिकडेच पाठवा. देवाला गेल्यापेक्षा एकदा पाठवा, याला पाहून घ्या. 4 नळातून पाणी येतं. पहिला नळ येते धुण्या भांड्याचा. 20 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही, 1 मिनिट. दुसरा नळ आहे जायकवाडी धरणातून पाणी नेलं, 3ऱ्या मजल्यावर पाणी जातं. ते 3ऱ्या बगर मोटरचं वाल खोलला का पाणी गेलं पाहिजे. यांच्या स्वप्नातील भाग घडविण्याचे व्यक्तिमत्व निश्चितपणे भास्करराव पेरे पाटील या माणसाकडे पाहिलं तर हा साधा माणूस दिसतो, परंतु आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे या माणसाने स्वतःच्या गावामध्ये प्रचंड बदल घडवला आहे. आणि निश्चितपणे अजून एक गोष्ट मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की या व्यक्तीला भारत देशातील सर्वात नामवंत